मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती। त्यांच्या आजच्या जयंतीदिनी आवर्जून उल्लेख होतो तो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा। पण काही राज्यकर्त्यांना स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाचा विसर पडला आणि माथाडी कामगारांसाठी संजीवनी ठरलेलं हे महामंडळ अगदी बंद पडण्याच्या मार्गावर होतं। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्याने संजीवनी मिळाली आणि बघता बघता मराठ्यांच्या आर्थिक विकासाचा नवा अध्याय सुरू झाला। मराठ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामंडळाला देवेंद्र फडणवीसांनी वेळोवेळी निधी पुरवून तब्बल 1 लाख मराठा उद्योजक घडवले। मविया सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू झाली। 8,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज वाटप करून अनेक बेरोजगार मराठा तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलं। शिष्यवृत्ती कल्याणकारी योजना आखून मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला। सारथी योजना जी मवियाने बंद पाडली ती पुन्हा नव्याने सुरू करून अनेक मराठ्यांना प्रशासकीय अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसवलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी प्रत्यक्ष कामांतूनच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना मानवंदना दिली आहे।